ओरडा नाही एकदा आवाज परत येतो का बघा. खाली जाऊन ओरडायला माईला धरा या निगडी जवळ उभी राहा सगळी जर भावना जवळ नका जावा. झाड बघ चमकत दिसलं का? झाड चमकत हे काय हे भवन आहे. मी पण दाखव. अरे मला आम्हा दोघांना दाखव. गाईज आमच्या मध्ये या फिरायला. बनवतो मुंग्या बनवतात. या भवनाची एक हकीकत अशी आहे की हे इतकं उत्तम घरं आहेत ना, हे मुंग्या बनवतात. आणि मुंग्यांच्या या घरामध्ये त्या मुंग्या खायला मिळतात म्हणून साप वास्तव करायला जातो आणि तो मग त्याचं घर बनवतो. हे असा प्रकार आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या मुंग्यांच्या आधी बघा ना, एवढूसा जीव आहे मुंगी, अगदी एवढूशी, डोळ्याने पण दिसत नाही. तो जीव इतकं मोठं घर उभं करतो आणि ही माती आपल्या तोंडाने आणून ती भिजवून एकाला एक चिपकून आणि अशा पद्धतीने इथं तुम्हाला दाखवतो बघा. आणि एंट्री कशी बघा ना, आता तुम्ही बघा हे घर, आता ह्या घराला एंट्री कशी ठेवली आहे. कारण अशी जर समोर ठेवली तर पाणी जाणार. कॅमेरा घेऊन या इकडे दाखवायला. तुम्ही घराची एंट्री बघा. तुम्ही आता हे घर आहे, त्या घराची एंट्री कशी ठेवली बघा. खालून एंट्री ठेवली म्हणजे दिसली का ती खालच्या बाजूला. आता ती एंट्री जी आहे, आता त्याच्यातनं पाणी कसं जाणार घरात, तर ते असं करून मग सरळ खाली केलंय. आणि खाली मग असं त्यांच्यामध्ये आपलं टनल कसं असतात त्याप्रमाणे आतमध्ये अशा शाखा आहेत. त्या शाखाप्रमाणे ते आतमध्ये मुंग्या वगैरे व्यवस्थित आपली अंडी वगैरे घालतात. 4-6 महिने पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या कुटुंबाला आतमध्ये सुरक्षित ठेवतात. पण साप एवढा हरामखोर आहे ना, त्याला मुंग्या खायच्या असतात. मग तो काय करतो, रेडीमेड बिळामध्ये आपोआप आपलं बस्तान बसवतो आणि आतमध्ये जाऊन साप खाऊन ते सापांचं घर आपलं घर बनवून टाकतो. अतिक्रमण करू, आयत्या बिळात दागोबा, एवढ्यासाठी ती म्हण पडली, लक्षात ठेवा. हा, चला आता आपण पुढे जाऊन बघू काय.